बघा, हे ओरिजिनल पैठणीच्या पॅच आहे. त्याच्यावर मी हे पैठणीची बॉर्डर केली आहे आणि त्याच्यात मी वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे डिझाईन्स अशी मी पैठणी बनवली आहे. तर फेस्टिवलसाठी हे खूप छान दिसते आणि हे हँडलूम आहे. मग तुम्ही कुठे पण नेसू शकतात. असं फक्त काय पार्टी असली, पर फेस्टिवल असले, कुणाच्या घरी गणपती बघायला गेले तरी पण तुम्ही. माझा कॉन्सेप्ट हे हँड पेंटेड पल्लू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मी बॉर्डर्स लावते. सो काठ पदर अशा माझा कॉन्सेप्ट आहे. माझे साड्या प्लेन असते आणि डिझायनर पीस मी बनवते. साडीची फॅन झाले आणि माझ्याकडे बऱ्याच प्रकारच्या साड्या आहेत. कारण ह्या साड्यांमध्ये वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक साडी एका साडीपेक्षा वेगळी आहे आणि जी माझ्याकडे आहे ती अजून कोणाकडेच नसणार आहे. बघा, हे मी कांजीवरम कस्टमाइज केलेली आहे. वाव. ही कांजीवरम प्युअर कांजीवरम सिल्क आहे. एकदम लाईट वेट आहे आणि त्याच्यावर मी हे पेन कलमकारीच्या हँडलूमचा कृष्णाचा पॅच आहे. हे बघा, म्हणजे जशी आता आपली जन्माष्टमी येते आहे तर त्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे. बघू शकता, इतकं युनिक दिसते. हे बघू शकता, असं कुठेही तुम्हाला नाही भेटणार. आपला प्युअर विविंग आहे. ही हँडलूम विविंग आहे. प्युअर समनेरी उडीसा तिला म्हणते आणि त्याला मी इकतची बॉर्डर दिली आहे. त्यामुळे त्याला तो एक क्लास आलाय. बघू शकता, हे मी एक नवीन इंट्रोड्यूस केला आहे. हे थोडा कॉर्पोरेट वेअर साठी. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नेहमीच प्रमाणे आपण आपल्या चॅनलवर काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि आज पुन्हा तुमच्यासाठी बेस्ट असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. कारण आता आपले सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहे. रक्षाबंधन येतो आहे, गणपती बाप्पा येतो आहे, त्याचबरोबर गोकुळाष्टमी येते आहे. तर आता आपले फेस्टिवलचे दिवस सुरू झाल्यामुळे त्या महिलांना छान अशा साड्या खरेदी करायला नक्कीच आवडणार आहे. आणि जर तुम्ही अशाच साड्या जर पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच आपण घेऊन आलेलो आहोत. आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या साड्या आवडणार आहे. कारण आपल्यासोबत आहेत प्राणम्य साडीजचे ओनर. तर ह्या ज्या साड्या बनवतात ह्या प्युअरली हँडक्राफ्टेड, हँडमेड आणि डिझायनर साड्या असतात, ज्या तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही इझिली उपलब्ध होणार नाहीये. ह्या फक्त त्यांच्या आणि त्यांच्याच ब्रँडकडे तुम्हाला मिळणार आहे. तर अशा सुंदर साड्या जर तुम्हाला खरेदी करायच्या आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कलेक्शन चेकआउट करायचंय. म्हणजे तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर ह्यांना संपर्क करून ह्यांच्याकडे या साड्या खरेदी करता येणार आहे. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया वेळ न घालवता. म्हणजे तुम्हाला सुद्धा छान छान असं कलेक्शन पाहता येईल. कारण तुम्हाला सुद्धा आता उत्सुकता वाढली असेल की काय आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. नमस्कार, मी तृप्ती व्यास आहे आणि प्रणम्य साडी स्टुडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे. माझा स्टुडिओ प्रभादेवी मध्ये आहे. मी वेगवेगळे डिझाईनची डिझायनर साडीज बनवते आणि माझा कॉन्सेप्ट आहे की मी रेडीमेड साडीज नाही ठेवते. माझ्याकडे मी सर्व एक एक पीस मी स्वतः डिझाईन करते. तर हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही भेटणार नाही. आता मी तुम्हाला सांगते की माझा कॉन्सेप्ट काय आहे. माझा कॉन्सेप्ट हे हँड पेंटेड पल्लू आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मी बॉर्डर्स लावते. सो काठ पदर अशा माझा कॉन्सेप्ट आहे. माझे साड्या प्लेन असते आणि डिझायनर पीस मी बनवते. तर मॅडम, आता जसं आपले फेस्टिवल येतात आहे तर काय नवीन आणि ट्रेंडी आपण घेऊन आला आहेत? आता माझ्याकडे मी स्वतः डिझाईन केलेली अशी पैठणी आहे. अशी पैठणी तुम्हाला कुठे नाही भेटणार. कारण हे मी डिझाईन केली आहे आणि ही हँडलूम पैठणी आहे. हे बघा, हे ओरिजिनल पैठणीच्या पॅच आहे. त्याच्यावर मी हे पैठणीची बॉर्डर केली आहे आणि त्याच्यात मी वेगवेगळे कलर्स, वेगवेगळे डिझाईन्स अशी मी पैठणी बनवली आहे. तर फेस्टिवलसाठी हे खूप छान दिसते आणि हे हँडलूम आहे. मग तुम्ही कुठे पण नेसू शकतात. असं फक्त काय पार्टी असली, पर फेस्टिवल असले, कुणाच्या घरी गणपती बघायला गेले तरी पण तुम्ही हे नेसू शकता. आणि आपल्या रेग्युलर पैठणीपेक्षा हे थोडंसं तुम्हाला वेगळं मिळणार आहे. कारण हे सगळं प्युअरली हँडक्राफ्टेड आणि स्वतःच्या ह्यानी ती बनवलेली पैठणी आहे. त्यामुळे थोडंसं वेगळं ज्यांना आवडतं ना, थोडंसं एक वेगळा लुक द्यायचा आहे, काहीतरी ट्रेंडी, तर त्यांसाठी ह्या साड्या आपण खास दाखवतो आहे. आणि हे मी कस्टमाइज पण करतो. तुम्हाला वेगळा कलर पाहिजे, ग्रीन मध्ये पाहिजे, ब्लू मध्ये पाहिजे, तर आपण तुम्हाला जे आवडते ते कलर मध्ये पण अशी पैठणी कस्टमाइज करू शकतो. ओके, म्हणजे कस्टमायझेशन पॉसिबल आहे. माझा प्युअरली सगळं तुम्ही कस्टमाइज पण करू शकते. आता हे बघा, हे मी कांजीवरम कस्टमाइज केलेली आहे. वाव. ही कांजीवरम प्युअर कांजीवरम सिल्क आहे. एकदम लाईट वेट आहे आणि त्याच्यावर मी हे पेन कलमकारीच्या हँडलूमचा कृष्णाचा पॅच आहे. हे बघा, म्हणजे जशी आता आपली जन्माष्टमी येते आहे तर त्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे. बघू शकता, इतकं युनिक दिसते. हे बघू शकता, असं कुठेही तुम्हाला नाही भेटणार.
जर असं युनिक तुम्हाला काहीतरी हवं असेल ना तर ह्या बेस्ट साड्या आहेत. त्याचा तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता. जसं की आता हे काय फॅब्रिक आहे म्हणाला तुम्ही? कांजीवरम सिल्क आहे आणि त्याच्यावर मी हँड पेंटेड पॅच लावला आहे. त्यामुळे ते खूप ब्युटिफुल वाटतं हे. आणि म्हणजे तुम्ही ही कुठल्याही ओकेशनला सुद्धा वेअर करू शकतात अशी साडी आहे आणि तेवढंच रिच आहे. आणि यांचं काय रेंज आहेत मॅडम? कांजीवरम आहे ते 11,000 ची होणार. ओके. कारण हे प्युअर सिल्क आहे. पैठणी आहे हे 3,750 ची आहे. सो माझी रेंज चालू होते 3,250 पासून. हो. आणि त्याच्यापासून माझी रेंज चालू होते. पण ह्याच सगळ्यामध्ये तुम्हाला एक ना युनिकनेस मिळणार आहे. असं नाही की तुम्ही रेग्युलर ज्या साड्या दुकानातून खरेदी करतात ते पॅटर्न्स नसणार आहेत. हे सर्व युनिक, डिफरंट आणि वेगळं आणि सिम्पल सोबर छान असं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे. तर आता आपण नेक्स्ट कलेक्शन पाहतो आहे. हे मी टिश्यू खादीमध्ये बनवलेली साडी आहे. याच्यावर गणपतीचा पॅच आहे. वाव. माझ्याकडे राम दरबार आहे, माझ्याकडे कृष्ण आहे, राधा कृष्ण, गणपती, हे सगळं हँड पेंटेड आहे. हे डिजिटल प्रिंट नाही आहे. मी डील नाही करते डिजिटल प्रिंट मध्ये. हे हँड पेंटेड आहे. साऊथच्या श्रीकलाहस्ती म्हणून एक टाउन आहे, तिकडे ते लोक हे सगळे हँड पेंटेड करतात. ओके. म्हणजे त्यांच्याकडनं हे तुम्ही करून घेऊन मग हे तुम्ही इथे करून घेऊन मग मी वेगवेगळे कॉम्बिनेशन्सची साड्या बनवते. तर ह्यावर हे जे गणपती बाप्पा दाखवले ते बघू शकतात किती युनिक आहेत आणि मस्त वाटतात. बघू शकतात खाली त्याला असं लोटसचं वर्क आहे. इथे गणपती बाप्पा पण 2 शेड्स मध्ये दाखवलेले आहे आणि कलर कॉम्बिनेशन बघू शकतात अतिशय सुरेख आहे. आणि हे आता आपलं जसं येणारा गणेश फेस्टिवल आहे त्यासाठी तुम्हाला काही युनिक हवं असेल ना तुमच्या घरातल्या गणपती बाप्पासाठी तर हे बेस्ट आहे. आणि हे असं तुम्ही बॅकड्रॉप म्हणून सुद्धा लावलात ना तरी तुमचं छान वाटणार आहे काम होणार आहे. पण खूप छान दिसते. हे आता मी एक वेगळं कॉम्बिनेशन बनवलं आहे. त्याच्यामध्ये हे ब्लॅक मध्ये कृष्ण आहे, साडी ब्लॅक आहे. ही प्युअर ब्लॅक आहे ना? हे प्युअर ब्लॅक आहे, गोल्डन कॉन्ट्रास्ट. आणि त्याच्यामध्ये असं हँड पेंटेड पिचवाई काव आणि कृष्णाचा पॅच आहे. हे बघा. आणि ह्याच्यामध्ये बघू शकतात कृष्णाच्या आवडत्या सर्व गाय आहेत आणि त्यामध्ये कृष्णा बसले आहेत आणि अतिशय सुंदर असा हा मास्टर पीस वाटतोय ही साडी. आणि ह्याचा जो रंगाचा कॉम्बिनेशन आहे तुम्ही बघू शकतात. हे मी सगळं वेगवेगळे, हे साऊथची बॉर्डर हे मी नेसली आहे. हे आपली महाराष्ट्रची, कर्नाटकची खण बॉर्डर आहे. सो वेगवेगळे बॉर्डर्सचे मी कॉम्बिनेशन्स करते. आणि ह्यामध्ये जर आपल्याला रंग हवे असतील तर ते पॉसिबल आहे. रंग पॉसिबल आहे. तुमचा काय पॅच तुम्ही सिलेक्ट करते, त्याच्यामध्ये कुठचं ते सगळं मी गाईड करते. ते सगळं मी स्वतः डिझाईन करते. हे सगळी कॉम्बिनेशन जे आहे मी एक एक पीस बनवलेला आहे माझा कारीगर. बरोबर. असं काय रेडीमेड काहीच नाही आहे. आणि हे सर्व डिझायनर पीस आहेत म्हणजे जे बुटीक मध्ये तुम्हाला मिळतात ना तेच. आणि मॅडमची रेंज पण बघू शकतो अगदी 3,000 पासून स्टार्टिंग आहे. त्यामुळे पॉकेट फ्रेंडली आहे कारण काहीतरी युनिक आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे आहे ना करून घेण्यासाठी ते दुसऱ्या स्टेट्स मध्ये जाऊन ते करून घेतात त्यामुळे त्याची कॉस्टिंग थोडी वाढते. हे बघा, हे मी संगनेरी उडीसाचा पॅच लावला आहे. हे साडी हे आपला प्युअर विविंग आहे. ही हँडलूम विविंग आहे. प्युअर संगनेरी उडीसा तिला म्हणते. आणि त्याला मी इकतची बॉर्डर दिली आहे. त्यामुळे त्याला तो एक क्लास आलाय बघू शकता. हे मी एक नवीन इंट्रोड्यूस केला आहे. हे थोडा कॉर्पोरेट वेअर साठी लोक घेतात, काहीतरी वेगळं वाटतात. आणि याच्यात मी वेगवेगळे रंग बनवले आहे. बरोबर. ग्रे मिळणार, मरून, ग्रीन, शेड्स विच यू कॅन यूज इन युअर ऑफिस, कॉर्पोरेट वेअर. आणि हे तुम्ही असं पण नेसू शकता. हे बघा. आणि हे ना कम्फर्टेबल फॅब्रिक आहे म्हणजे तुम्ही कधीही पाहिजे तेव्हा हे वेअर करू शकतात. असं नाही की ह्यातनं तुम्हाला गरम होणार आहे. आणि हे सुटेबल फॉर ऑल वेदर्स ऑफ मुंबई. येस. हे खादी कॉटन यूज करते मी. ते ऑल वेदर आहे. आता मी एक दुसरं तुम्हाला दाखवते. हे मी एक अलगच केली आहे. हे मी पैठणीची बॉर्डर आहे आणि खणात साडीचं मटेरियल आहे. त्याच्यावर मी हे हँड पेंटेड कलमकारीच्या हे बघू शकता. ही जी साडी आहे ना ही खणाची आहे बघू शकतात. त्याला आपण सुरेख बॉर्डर आहे कॉम्बिनेशन मध्ये. आणि त्याला बघू शकता इथे हे पिचवाई म्हणतो त्या पॅटर्नचं त्याला पदरला हे दिलं आहे, लुक दिलाय. तर खूप छान वाटतं. खाली त्याला बघू शकतात गोंडे सुद्धा दिले आहेत. माझे सगळे साड्यामध्ये मी गोंडे दिले आहेत हे बघू शकता. तर तुम्हाला ते टॅसल्स येणारच आहे सर्व साड्यांवर. पण ह्यांचे जे लुक्स आहेत तुम्ही बघू शकतात किती सुंदर वाटतात हे.
आणि मेनली मला एक सांगायला आवडेल की मॅडमचं जे बुटीकमध्ये कलेक्शन आहे हे आपल्या भारतातल्या प्रत्येक स्टेट्समधनं पिकअप करून क्युरेटेड पीसेस ते घेऊन आलेले आहे. म्हणजे आपल्या सर्व भारतातल्या ज्या साड्या आहेत ना स्टेट्स प्रमाणे, तर त्यांचं पर्टिक्युलर साड्यांचं व्हेरिएशन तुम्हाला ह्यांच्याकडे पाहायला मिळणार आहे. हे बघा, हे आपला फोक आर्ट आहे. ही किती सुंदर वाटते बघू शकता. त्याचा कॉम्बिनेशन केला आहे. हे आपला फोक आर्ट मध्ये केली आहे. आणि जर आपण हे ऑर्डर केलं तर ह्या साड्यांना बनायला किती दिवस लागतात? बनवायला 10 दिवस तरी लागतात. 10 दिवस लागतात. माझ्याकडे पॅच अवेलेबल असला, त्याच्यात तुम्ही सिलेक्ट केला तर 10 दिवसात होणार. पण मला मागवला, करून घ्यायचा, मग थोडं, कारण हे सर्व कसं हँड पेंटेड जॉब आहे. आणि मग परत ते इथे आपल्या मुंबईत होत नाही, ते पर्टिक्युलर त्या स्टेट्समध्ये हे ते केलं जातं. आणि मग तिकडून ते ऑर्डर देऊन मग ते मागवावं लागतं आणि मग ते शिप करून आल्यानंतर इथे मग आता ते कस्टमायझेशन प्रोसेस होतं. हे बघू शकतात, हे पण खूप सुंदर आहे बघू शकतात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघू शकतात हे व्हेरिएशन जे दिलंय पदराला, हा कुठला फॅब्रिक आहे? तर मॅडम हा जो ह्याच्यावर फॅब्रिकचा पॅच यूज केलाय हे काय मटेरियल आहे? हे आपला हँड ब्लॉक अजरक मटेरियल कच्छचा आहे. ओके. हा बघा, तर ह्याचं जे डिझाईन आहे बघू शकतात किती सुरेख आहे. आणि ह्याचं जे कॉम्बिनेशन केलंय बघा, म्हणजे ते व्हेरिएशन दिसते ना पदरवर, नॉर्मल नाहीये. ह्याला असं 3 साईडला स्ट्राइप्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये खाली टसल्स लावलेले आहे आणि परत बॉर्डरला पूर्ण तोच पॅच आहे. आणि कलर कॉम्बिनेशन अतिशय सुरेख दिसते. ही काय रेंज मध्ये येते? ही दिस इज 3750. 3750. हे माझं. आणि तुम्ही ह्याचा मी दुसरं एक नवीन व्हेरायटी पण बनवली आहे. लोक मला विचारते तुम्ही पेस्टल शेड्स नाही बनवत, पेस्टल नाही बनवत, तर मी आज हे माझा नवीन लॉन्च आहे. थोडे मी पेस्टल मध्ये पण केली आहे. हे बघा, कॉन्ट्रास्ट केला आहे. तुमची साडी अशी पेस्टल शेड मध्ये येणार आणि त्याच्यावर अशा अजरकचा पॅच आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर. म्हणजे किती सुरेख दिसतात प्रत्येक साड्या, तुम्ही बघू शकता. त्याचा फिनिश आणि ते एकदम वेगळं असते, खूपच सुंदर दिसते. माझे जे पण आताचे क्लायंट्स आहेत ते सगळे बोलतात की तुमची साडी नेसते तर सगळे विचारतात कुठून घेतली. कारण ह्या सर्व साड्या युनिक आहेत. तर डेफिनेटली तुम्ही जेव्हा हे घालून बाहेर जाल तर तुम्हाला प्रत्येक जण विचारणार आहे की तू ही साडी कुठनं घेतली. कारण ते युनिकनेस तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल. आपण जे कलेक्शन दाखवतोय ह्यामध्ये हे थोडं एक यंगस्टर ट्रेंडी कलेक्शन मी केलं आहे. हे बघा, आजकाल खूप भेटतात ना एलिफंट प्रिंट साडीज, एनिमल प्रिंट. आता ह्याच्यामध्ये हा जो फॅब्रिक आपण युज केलाय हा कुठला फॅब्रिक आहे? हँड ब्लॉक प्रिंट अजरक आहे. अजरकच आहे. तर बघू शकता जनरली आजकाल जो मार्केटमध्ये अजरकचा जो ट्रेंड आहे ना, त्याला मी कॉम्बिनेशन करून असं वेगळं केलं आहे. हे एकदम वेगळं दिसते आणि हे ट्रेंडी पण दिसते. गर्ल्स दे लाईक असं काहीतरी वेगळं घालायला. करेक्ट. कम्फर्टेबल जे साडी आहे ना ते अजरक मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल तो कम्फर्ट मिळतो. याची आपली जे फुलकारी सिरीजची साड्या आहे ते तुम्हाला कुठे भेटणार नाही. कारण हे मी पॅच बनवून घेते आणि असं पदर लावते. आणि याच्यात कारण हे ना एकदम रंगीन असते, खूप भरपूर कलरफुल. त्याच्यात मी वेगवेगळे रंग बनवले आहेत. हे बघा, हे पिकॉक पण हे मधुबनी आर्ट मध्ये आहे. हे पण दुसरं पीस आहे. हे गोल्डन मध्ये बनवलं आहे. हे बघू शकता किती सुरेख आहे बघू शकतात. ह्याच्यावरची जे डिझाईन आहे ना, आणि हे सर्व कांता स्टिच आहे. हे सगळं काथा हँडवर्क आहे. आणि त्याचबरोबर मधुबनी आर्ट आहे. जे असते हे आपला चंदेरी सिल्कच्या पॅचेस. ओके. मी एक वस्तू बोलायला विसरली. आपले जे पण हे पॅचेस आहे ते सगळे कलमकारीचे पॅच बँगलोर सिल्क मध्ये असते. ओके. आणि ह्याचे पॅच आपले भौतिक चंदेरी सिल्क मध्ये असते. ओके. तर मी बेस्ट क्वालिटी मध्येच आपला हँडवर्क असते. म्हणजे ह्यांचे रंग वगैरे फेड होत नाहीत. नाही. आणि ह्यात कलर सुद्धा खूप सुंदर सुंदर मिळणार आहेत तुम्हाला. हे दुसरं डिझाईन दाखवते. ह्याच्यामध्ये हे पीकॉक आहे. आणि मला काही लोक विचारतात की आम्ही फिगर्स नाही घालत, आम्हाला गॉड्स नाही पाहिजे, पीकॉक नाही पाहिजे. तर मी त्यांच्यासाठी स्पेशली आपली फ्लोरल्स बनवते. बरोबर. वेगवेगळे फ्लोरल्स. आता हे बघा, हे मी पहिले एक दाखवलं असणार. हे आपलं प्युअरली हे फ्लोरल्सच्या पॅच. बरोबर. सो त्याच्यामध्ये पण खूप रंग भेटते. तुम्ही बोला आणि तसे फ्लावर्सचे व्हेरायटी आपल्याला कलमकारीमध्ये भेटतात. फ्लोरल्स फुलकारी नावच आहे फ्लावर्स. सो त्याच्यामध्ये तो तुम्हाला भरपूर फ्लावर्सचे. आणि हे बघा, हे मी पेस्टल मध्ये बनवले आहे. आणि हे खूप लाईट वेट मटेरियल मध्ये मी बनवते की एकदम रेडी टू वेअर. तुम्हाला
काही एकदम सोपं आहे घालायला. तर हे सुद्धा बघू शकतात, किती सुंदर वाटते बघू शकतात. म्हणजे प्रत्येक साडी तुम्हाला एक युनिक प्रिंटमध्ये, कलरमध्ये आणि एक वेगळ्या कॉम्बिनेशन मिळणार आहे. तर आता आपण आहे ना ज्या साड्या दाखवल्या त्याच्यामध्ये काही काही कलर्स आहेत ते आता आपण पाहून घेतो आहे. हे बघा, हे माझा कृष्णा पॅच जे आहे हे तुम्ही आता ह्याच्यात बघितलं आपला कांजीवरम मध्ये, ते तुम्हाला कॉटन मध्ये पण भेटणार. मी नेसला आहे ते पण एक युनिक कृष्णाचा पॅच आहे. पूर्ण पिचवाई पावचे पॅचेस असते. मी तुम्हाला बोलत की फ्लोरल्स मध्ये हे बघा असे तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये फ्लोरल्स पण भेटणार. हे आपण आता बघितलं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये, कृष्णामध्ये तुम्हाला वेगळे रंग भेटणार. हे मी एक नवीन नवरात्री सारखा पण एक कलेक्शन केला आहे. थोडी हे कच्ची बॉर्डर टाकली आहे त्याच्यात आणि अजरकचा पॅच दिला आहे. आणि ह्याचा जो पॅच बघू शकता अजरकचा, किती सुंदर रंग आहे. त्याचबरोबर ह्याला टसल्स ग्रीन लावलेले आहे, आतला ग्रीन कलर आहे आणि परत त्याला नवरात्रीसाठी जो आपल्याला झगमग लागतो त्यासाठी त्याला ती तशी लेस दिलेली आहे. तर तुम्हाला ते पण एक वेगळं भेटणार. हे पण कलमकारीमध्ये खूपच सुंदर फोकार्टचा पॅच आहे. हे मी तुम्हाला खोलून दाखवते तरी तुम्हाला कळणार. वाव, सुपर्ब कलेक्शन आहे बघू शकतात. याच्यावरचं जे प्रिंट आहे ना ते तुम्ही बघा एकदा, किती युनिक आहे. म्हणजे तुम्ही हे जर वेअर करून जर कुठेही गेलात ना, इव्हन तुम्हाला एक काही शूट करायचं असेल ना तरी तर बेस्ट एकदम आर्टिस्टिक लुक येणार आहे आणि युनिक एलिगन्स त्याचा एक वेगळंच आहे. कलर बी याचा थोडा सोबर घेतला आहे. बॉर्डर पण खणाची सोबर, म्हणजे तुम्हाला ह्याबरोबर महाराष्ट्रीयन टच बरोबर एक वेगळा लुक सुद्धा मिळतो आहे. हे अजरक मध्येच आहे. आता ह्याच्यावर जो फॅब्रिक युज केलाय हा कुठला आहे? हे अजरक आहे. ओके, वेगळं लाईट वेट पेस्टल मध्ये, जसं आपण पहिली जो ग्रीन बघितला होता त्याच टाइप मध्ये ह्याला बॉर्डरला टाइप मध्ये हे आहे, व्हरायटी दिली आहे. आता अजरक लोकांना खूप आवडते कारण ते मी पेस्टल थोडा सोबर शेड मध्ये ऑफिस साठी, कॉन्फरन्सेस साठी लोक माझे क्लायंट्स हे घेऊन जाते. आणि हे मी वेगळं एक बनवलं आहे, हे तुम्हाला दाखवते. हे मी इरकल वर बनवली आहे. ओके, म्हणजे आता ही जी साडी आहे ही इरकल आहे. इरकल आहे, हे बघू शकतात. येस. आणि त्याला हे जे आपण लावलंय हा हँड पेंटेड पेन कलमकारीचा पॅच केला. ओके, तर हा हँड पेंटेडचा आहे. तर ह्याची काय रेंज येते आपल्याला? हे 3500 3500 मध्ये येणार. येस. तसंच हा जो एक आहे हा एक रंग आहे ना ह्यातला? हा, दोन रंग आहेत त्याच्यात माझ्याकडे. बघू शकता. तर ह्याचा हा रंग येणार आहे आणि ह्याचा जो रंग होता हा थोडासा हे थोडा वेगळा होता. तर असे हे रंगांमध्ये तुम्हाला हे दोन येणार. युनिक पीसेस पण बनवते आणि हे रंग पण मला दाखवायचा होता. एक न्यू शेड आला आहे, लायलॅक कलर मध्ये आहे बघू शकतात आणि ग्रीन कॉम्बिनेशन. त्याच्यात मी एकदम कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन केलं आहे. हे पण एकदम वेगळं दिसतंय. आणि तुम्हाला ज्या ज्या साड्या आवडतायत ना तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि ताईंचा नंबर मी देणार आहे, त्याच्यावर तुम्ही त्यांना पिंग करू शकतात आणि मग तुम्ही ऑर्डर करू शकता. आता ही साडी तुम्ही बघू शकता स्पेसिफिकली किती सुंदर वाटते. लायलॅक आणि ग्रीनचा हा कॉम्बिनेशन, त्यावर पूर्ण हे पिचवाई वर्क आहे ना? हा, हे पिचवाई आहे आणि याची साऊथची बॉर्डर दिली. ओके, म्हणजे साऊथ पिचवाई असा हा पूर्ण मिक्स मॅच तुम्हाला मिळणार आहे. आणि खाली त्याला प्रत्येक साडीला टसल्स आहेत बघू शकता इन कॉम्बिनेशन मध्ये. ही पण खूप सुरेख वाटते आहे. आणि ह्याची काय रेंज आहे? दिस वन इज 4500. सो युनिक सगळं कलेक्शन आपण तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा अशा छान छान गोष्टी पाहता येईल. आता ही बघू शकतात, ही एक वेगळी कॉम्बिनेशन मध्ये आहे. आता ह्याच्यावर आपण काय डिझाईन केलंय बेसिकली? हा, याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले दाखवली होती उडीसा समनेरीच्या पॅच. बरोबर. हे त्याच्यात मी दुसरं वेगळं कलर बनवलं आहे. हे ग्रे मध्ये इकतची बॉर्डर आहे आणि उडीसाचा पॅच आहे. करेक्ट. हे फोक आर्ट मी तुम्हाला दाखवलं होतं, हे त्याचाच रंग आहे. फोक आर्ट मध्ये पिंक पॅच मध्ये एक कॉन्ट्रास्ट. जसं ताई म्हणालात ना की तुम्हाला प्रत्येक साडीमध्ये रंग, वेगळं कॉम्बिनेशन, कस्टमायझेशन हे सर्व करून तुम्हाला मिळणार आहे. काही रेडी आहेत, तर त्यातले तुम्हाला काय आवडले तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला काय स्पेसिफिक कस्टमायझेशन डोक्यात असेल तर ते तुम्ही ताईला सांगून ते सुद्धा डिझाईन करून तुम्ही घेऊ शकतात. मग ताई, जर आपण कस्टमाइज करतो तर तेव्हा काही कॉस्ट वाढते का सिमिलरच राहते? नाही, सिमिलर कॉस्ट मध्येच मी करून देतो. ओके, कारण हा बेसिकली सर्वांच्या डोक्यात एक प्रश्न येतो की कस्टमायझेशन म्हटलं की कॉस्ट वाढते का? तर आपण तो तुमचा डाऊट सुद्धा क्लिअर केलेला येते. सो डोंट नीड टू वरी,
तुम्हाला त्याच सेम कॉस्टमध्ये ह्या सगळ्या ब्युटिफुल साड्या बनवून मिळणार आहेत. आणि माझ्या स्टुडिओवर तुम्ही घरी येऊन तुम्ही ट्राय करू शकता. ते सगळं फॅसिलिटी इकडे आहे. तुम्ही हे बघा, हे माझा मिरर आहे. हे मिरर मध्ये तुम्ही ट्राय करून बघू शकते की तुम्हाला हे रंग सूट होते की सूट नाही होते. हे पण एक वेगळी मी पैठणी बनवली आहे. हे पण इरकल मध्ये आहे. हे बघा, आणि त्याचं वर हे पैठणीचा पॅच. तर आता हे बघू शकतात, ही इरकल आहे साडी, त्याच्यावर हे पूर्ण असं वर्क केलेलं आहे. हे पूर्ण साडीवर आहे ना, हे बघू शकतात. त्यानंतर ह्याला छान अशी बॉर्डर दिलेली आहे आणि हा जो आहे हा पैठणीचा पॅच आहे याच्यावर. ही जर एकदा ओपन करून दाखवता ताई. हे मी दाखवते. तर बघू शकता, हा जो लुक आहे ना तुम्हाला तो मिळणार आहे. म्हणजे पैठणीची एक वेगळी व्हरायटी ताईंनी क्रिएट केली आहे, बघू शकता. तर ह्यामध्ये रंग आहेत, वेगळे डिझाईन्स आहेत. ताई हे 2-4 जे आपल्याकडे आहेत आता रेडी ते आपण पाहून घेऊया. आणि हे काय रेंज पासून स्टार्ट होतात पैठणीच्या? पैठणीची 3500. वेगवेगळे रंग आहे. काहीवर फ्लोरल आहे, काहीवर अॅनिमल मोटिव्स आहे. आणि ह्याच्यात बघा, हे तुम्हाला अशी पेस्टल मध्ये मी पैठणी बनवली आहे. खूप सोबर लुक आहे. आणि याचा रंग सुद्धा बघू शकतात, अतिशय सुरेख दिसतो आहे. फळाची बॉर्डर आहे आणि हे असं पैठणीचा पॅच. पेस्टल मध्ये पैठणी. तर आता येणाऱ्या सणांसाठी आहे ना, आम्ही तुम्हाला खूप ब्युटिफुल कलेक्शन दाखवलेलं आहे. आणि प्राणम्य साडीज ह्यांचं हे एक टॅगलाईनच आहे की ते प्युअरली हँडक्राफ्टेड, हँडमेड, कस्टमाइज साड्याच बनवतात. प्युअरली फॉर ऑल द लेडीज आउट देअर. तर तुम्हाला कुठलीही साडी ह्यातली आवडली असेल तर मी ताईंचा नंबर डिस्क्रिप्शन तसंच स्क्रीनवर देणार आहे. तर ताई, जर हे खरेदी करायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर 9820970919. माझा स्टुडिओ प्रभादेवी मध्ये आहे. तुम्ही होम व्हिजिट करू शकता. तर आता आपण ना प्राणम्य साडीज मध्ये आलो होतो आणि इथे त्यांचे काही कस्टमर्स आलेले आहेत. तर आपण त्यांच्याकडनंच विचारून घेऊया की त्यांना प्राणम्य साडीज कशाला आवडतात आणि काय त्यांचं युनिक आहे. हाय मॅम. हाय, थँक्यू सो मच फॉर आस्किंग अस दिस. सो माझ्याबद्दल सांगायचं तर मी तर प्राणम्य साडीची फॅन झाले आणि माझ्याकडे बऱ्याच प्रकारच्या प्राणम्य साड्या आहेत. कारण ह्या साड्यांमध्ये वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक साडी एका साडीपेक्षा वेगळी आहे आणि जी माझ्याकडे आहे ती अजून कोणाकडेच नसणार आहे. कलर म्हणा, पदर म्हणा, काठ म्हणा, आणि इतके व्हरायटी कॉम्बिनेशन्सची पण आहे की म्हणजे 4 सेम रंगात जरी साड्या घेतल्या तरी प्रत्येकाचा लुक वेगळा आहे. पदर एकदम सुंदर आहेत, हँडक्राफ्टेड आहेत. आणि बॉर्डर्स काही ह्याच्यात साडीची आपापली बॉर्डर आहे किंवा वेगळी बॉर्डर लावलेली आहे. त्यांनी एक वेगळाच प्रकार दिसू येतो आणि त्यामुळे माझ्याकडे तरी मी इथे येऊ नये असं मला वाटतं. कारण इट इज अ लिटल हेवी ऑन द पॉकेट फॉर मी एव्हरी टाइम. थँक्यू. तुम्ही काय सांगाल? तर मी स्टुडंट आहे आणि युजली कसं असतं, माझ्या जनरेशनच्या मुलींना साड्या घालायला एवढं आवडत नाही कारण ते खूप जास्ती ट्रेडिशनल आणि असं वाटतं. पण जेव्हा मला प्रणम्य साडीज बद्दल कळलं आणि त्यांचे साडीज मी बघितले तर त्याच्यामध्ये एक वेस्टर्न टच सुद्धा आहे इंडियनला. ते बघून मला ते फार आवडलं. म्हणजे कुठचंही माझं जरी फॉर्मल प्रेझेंटेशन आहे किंवा काही आहे तर मी डेफिनेटली या साड्या घालू शकते आणि हे म्हणजे इन ट्रेंड पण वाटेल, थोडं शिक पण वाटेल आणि माझ्या एजला पण खूप शोभून दिसेल. आणि परत त्यांचा पदर, त्यांचं मटेरियल सगळं एवढं सुंदर आहे आणि कम्फर्टेबल आहे की मी साडी नेसली आहे असं मला वाटतच नाही. एवढी कम्फर्ट मध्ये मी असते. थँक्यू. थँक्यू. तर मॅडम, तुम्ही काय सांगाल? मी प्रणम्य साडीच्या स्टोअरमध्ये आहे आणि यू कॅन से आय एम वन ऑफ द हॅपी कस्टमर्स ऑफ प्रणम्य साडीज. कारण इकडे ज्या साड्या आहेत ना त्या तुम्हाला प्रत्येक प्रांतातल्या साड्या मिळतील. इकडे तुम्हाला कलमकारीपासून पैठणीपर्यंत अगदी सगळ्या मिळतील. शिवाय ह्यांच्याकडे आता फेस्टिवल्स येत आहेत आपले, तर त्याच्यासाठी गणपतीची साडी आहे. परत अशाच वेगवेगळ्या ट्रेडिशनल साड्या खूप आहेत की ज्या तुम्ही म्हणजे कुठे जाताना तुम्ही स्वतःला घालू शकता किंवा तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा फंक्शन्स असतील तर तिकडे सुद्धा तुम्ही त्या फंक्शन्सला सुद्धा घालू शकता आणि खूप इझिली नेसू शकता. ह्या साड्या अगदी हलक्या आहेत की तुम्ही पूर्ण ऑफिस वेअर मध्ये म्हणजे जरी अगदी रोज अगदी कॅरी केल्या तरी त्यांची नेसन ही खूप छान येते.
Thank you, madam, for giving the honest reviews about Pranamya sarees, and I'm very glad that you all are liking her sarees. Thank you once again. थँक्यू सो मच. आता आपण अशा प्रकारे ना प्राणम्य साडीजचं सर्व कलेक्शन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर इथे तुम्हाला अजरक, त्यानंतर पैठणी, कलमकारी अशा बऱ्याच साड्या आपण तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत आणि ह्यांचे पॅटर्न सुद्धा आपण तुम्हाला दाखवले आहेत. तर प्रत्येकाला आपल्याला उत्सुकता झाली असेल की ह्या साड्या खरेदी करण्यासाठी कशा प्रकारे आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे, काय करायचं आहे. तर मी ताईंचा नंबर आहे ना आपल्या स्क्रीनवर दिलेला आहे, तसंच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा देणार आहे. तर तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. आता कॉन्टॅक्ट केल्यावर करायचं काय, तर तुम्हाला ज्या साड्या आवडतात त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, ताईंच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवायचं आहे. त्याचं तुम्ही कॉस्ट डिटेल्स सगळं विचारू शकता. आणि तुम्हाला जर ते आउट ऑफ मुंबई किंवा कुठेही शिफ्ट करून हवं असेल तर ऑनलाईन डिलिव्हरी सुद्धा पॉसिबल आहे. त्यानंतर जर आता तुम्हाला ताईंच्या स्टुडिओला व्हिजिट करायचं आहे तर कशा प्रकारे आता आपण व्हिजिट करू शकतो? ते लोक मला फोन करू शकते, मेसेज करू शकते आणि आम्ही कन्व्हिनियंट टाइमवर अपॉइंटमेंट फिक्स करून ते लोक स्टुडिओवर येऊन साड्या बघू शकतो. ओके. तर तुम्हाला ताईने हा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही स्टुडिओला व्हिजिट करू शकता, छान छान अशा ह्या साड्या पाहू शकतात. प्लस तुम्ही इथे आल्यावर त्या साड्या तुम्ही वेअर करून पाहू शकता की तुमच्यावर कुठली साडी छान वाटते आहे आणि मग तुम्ही ती खरेदी करू शकता. तर खूप छान असं ऑप्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. तर नक्की ते या, व्हिजिट करा. तसंच माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.